छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या सिनेमात भाईजान सलमान खान याची छोटीशी एंट्री असूनही हा सिनेमा कुठेही महाराजांना सेक्युलर वगैरे दाखवत नाही. होय, हे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं, हिंदुस्थान्यांचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. स्वराज्याबद्दलची संकल्पना स्ट्रेट फॉरवर्ड क्लिअर करणारं कथानक, चित्रण आणि मांडणी म्हणजे रितेशचा राजा शिवाजी. बऱ्याचदा काय होतं की सांगोवांगी आपण जे कानावर पडतं किंवा दिसतं त्यानं प्रभावित झालेलो असतो आणि आपण आपलं मत बनवतो. मी या मत बनवण्याला पूर्वग्रह निर्माण होणं असंही म्हणेन. पूर्वग्रह दूषित विचारांनी, नजरेंनी आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो आणि बऱ्याचदा अनुभव येतात ते म्हणजे जे प्रत्यक्षात अनुभव येतात ते वेगळेच असतात. जे अपेक्षित असतं तसं घडतंच असं नाही होत. मी बोलतोय रितेश देशमुख याचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या त्या सिनेमाबद्दल, राजा शिवाजीबद्दल. या सिनेमाचा टीजर आला त्यानंतर सोशल मीडियावर जो काही गदारोळ उडवला गेला, जी राळ उडवली गेली, त्या उडवणाऱ्या सोकॉल्ड पुरोगाम्यांसकट राजकीय लाभासाठी सतत हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरणाऱ्या काही बुद्धिभेद करणाऱ्या कीबोर्ड बडव्यांना या सिनेमानं सणसणीत चपराक मारली आहे असं मला वाटतं. कारण हा सिनेमा कुठेही परफेक्शनचा दावा करत नसतानाही लोकांना आवडतोय. त्यामागचं एकच कारण जे मला भावलंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या सिनेमात भाईजान सलमान खान याची छोटीशी एंट्री असूनही हा सिनेमा कुठेही महाराजांना सेक्युलर वगैरे दाखवत नाही. होय, हे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं, हिंदुस्थान्यांचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. स्वराज्याबद्दलची संकल्पना स्ट्रेट फॉरवर्ड क्लिअर करणारं कथानक, चित्रण आणि मांडणी म्हणजे रितेशचा राजा शिवाजी. प्रचंड गाजलेल्या धुरंधरची लांबी 4 तासांचा जो सिनेमा होता तो आपण निमूटपणे पाहिला, एन्जॉय केला. मग हा शिवाजी महाराजांच्या वरचा 3.25 तासांचा सिनेमा तुमचा पैसा आणि वेळ वसूल करतो का असा प्रश्न काही लोकांना कालपासून पडायला लागलाय. मला वाटतं छत्रपतींचा जीवनपट पाहण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातले काही तास खर्ची घालणं हे काय तुम्ही कोणावर मेहरबानी करत नाही आहात. ज्या राजाच्या भूतलावर येण्यानं, ज्याने जन्म घेण्यानं, ज्याच्या जन्म घेण्यानं मराठी मातीतला, या हिंदुस्थानातला हिंदू आज मान वर करून जगतोय, हिंदू म्हणून जगतोय, ज्याच्या तलवारीच्या पात्याची धार तुमचं जिवंत असणं सोडा, तुमच्या जगण्यातला अर्थ तुमचं हिंदुत्व रक्षित करत आली आहे, त्या शिवरायांसाठी अख्खं आयुष्य समर्पित केलं ना तरी कमी आहे. तिथं 3.25 तासांचं काय घेऊन बसलाय. पण तरी हा सिनेमा नेमका टेक्निकली कसा झालाय यावर बोलताना अनेकांना या 3.25 तासांचा हिशोब द्यावा लागतो आणि तो द्यावाच लागणार आहे. सगळ्यात आधी बोलूया सिनेमाच्या पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल, पॉझिटिव्ह मुद्द्यांबद्दल. रितेश देशमुखनं एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कमाल केली आहे. मुघल आणि आदिलशाहीनं महाराष्ट्राची जी दुरावस्था केली होती ती पडद्यावर पाहून खरंच अंगावर काटा येतो. म्हणजे तो गाढवाचा नांगर फिरवणं असो पुण्यातल्या एका गावात, आणि मग त्याच अशा दुरावस्था झालेल्या या मावळ प्रांताचं जे स्वरूप पालटून टाकलं होतं जिजाऊ मासाहेबांनी आणि शिवरायांनी, ते जे काही दाखवलंय ना स्क्रीनवर ते अचाट आहे. सिनेमाची सुरुवात एखाद्या सुपर हिरो मूव्हीज ज्या असतात ना त्या तशा मूव्हीज, हॉलिवूड पटातल्या एका अशा अंगावर येणाऱ्या प्रसंगाने सुरुवात होते, जिथे जनतेला एका तारणहाराची गरज असते आणि तिथे एंट्री होते शिवाजी महाराजांची. हा सीन फार कल्पकतेनं स्टोरी बोर्डवर मांडला गेला, यात वाद नाही. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जे थोडे कच्चे दुवे वाटत होते ते ॲक्शन सीन्स हे सिनेमातही खटकतात काही ठिकाणी, पण एवढे नाही खटकत. कारण काय तर या ॲक्शनला प्रॉपर कोरिओग्राफ करण्यात आलंय. त्यामुळे ऐतिहासिक सिनेमा आहे म्हणजे ॲक्शनच्या नावाखाली फक्त तलवारी फिरवणं, ढाल तलवारीची खणखणाट, नुसती एकावर एक आदळणाऱ्या तलवारी, त्याचा आवाज हे नसतं. तर प्रॉपर स्ट्रॅटजी, सोबतीला DOPचं साह्य म्हणजे कॅमेरामनचं, कॅमेरा झूम इन झूम आउट आणि वाईड अँगलचा जो काही वापर असतो तो वापर जबरदस्त केला गेलाय ॲक्शन सीन्समध्ये, आणि यामुळेच हे ॲक्शन सीन्स जबरदस्त वाटतात. जबरदस्त हा एकच शब्द सतत माझ्या तोंडातून तुम्ही ऐकला असेल. सोबतीला प्रत्येक संघर्षाच्या क्षणाला 4 छान लावले ते अजय अतुलच्या बॅकग्राऊंड म्युझिकनं.
अर्थात सिनेमातली गाणी प्रचंड श्रवणीय, अंगावर काटा आणतात. अनेक ठिकाणी मला वाटतं की संवाद थांबवा आणि फक्त ते बॅकग्राऊंड म्युझिकच वाजू द्या. लिटरली अंगावर शहार येतात. मराठीत काय म्हणतो आपण त्याला, गुजबम्प. ते गुजबम्प येतात. सिनेमाच्या कास्टिंगबद्दल बोलायचं तर माझ्या भावना थोड्याशा संमिश्र आहेत. मैंने प्यार किया सारख्या एका सिनेमानं आजही आपल्या स्मरणात असलेली, हृदयाच्या कुठल्या तरी एखाद्या कानाकोपऱ्यात असलेली सुमन म्हणजे भाग्यश्री पटवर्धन, जिनं राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली. हा चेहरा जिजाऊ मातेच्या आपल्या मनातल्या प्रतिमेसाठी एक आव्हान होतं खरं तर. पण भाग्यश्रीनं अतिशय प्रभावी असा अभिनय आपल्या डोळ्यांमधून व्यक्त करत, म्हणजे काही संवाद तिने अगदी आवाजातले बदल, म्हणजे ज्याला आपण व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे म्हणतो, ते करून सादर केलंय. आणि नो डाऊट ही भूमिका ती जगली अक्षरशः. दुसरं मोठं नाव म्हणजे संजय दत्त. संजू बाबानं अफजल खानाची भूमिका केली. हा अफजल खान खरं तर अग्निपथमधल्या कांच्या चिन्हाच्या प्रभावाखालचा झाला असता, जर तो थेट मध्ये जर धुरंधर नसता आला तर. पण मध्यंतरी संजय दत्तनं धुरंधरमध्ये तो ACP चौधरी असलम वठवला होता आणि त्यामुळे या भूमिकेत त्याच्या वाटेला जे आलंय ते त्याचं काम त्यानं चोख केलंय. फार काही आउट ऑफ द बॉक्स वगैरे नाहीये, पण वाईटही नाहीये. संजय दत्त पडद्यावर रिझनेबल वाटतं. हा सिनेमा मराठी आणि हिंदी तसा दोन्ही भाषांमध्ये रिलीज झालेला आहे. आणि तसं असला तरी आपण मराठीतच पाहणार. मग इथं काय होतं तर जेनेलिया आणि अभिषेक बच्चन यांचा मराठी लहेजा, त्यांची संवाद फेक ही खूपच खटकते थोडीशी. देशमुखांची सून असलेली जेनेलिया खूप प्रयत्न करताना दिसते मराठी बोलण्याचा, पण ते नॅचरल वाटत नाही. अभिषेकला जज करायचं तर मला वाटतं हिंदी व्हर्जन बघायला हवं आपण, त्यानंतर त्याला जज करावं. त्याच्या गेस्ट ॲपिअरन्सबद्दल चर्चा झडत होती. त्या सलमान खानचा छोटा कॅमिओ आहे आणि खरं सांगू का, त्याच्या एंट्रीला शिट्ट्या टाळ्या वगैरे पडत नाहीत जशा त्या इतर वेळी सल्लूच्या सिनेमाला पडतात. सलमान येतो आणि जातोही, सो त्यावर फारसं बोलण्यात अर्थ नाही. सिनेमातल्या कास्टिंगमधली मुख्य अडचण म्हणून ज्या रितेश देशमुखवर सुरुवातीला टीका झाली टीजर आल्यानंतर, रितेशचे आधीचे सगळे चावट वात्रट सिनेमे, त्याचे ते बायकी रोल्स आपल्या नजरेसमोर आणल्या गेल्या. म्हणजे एका बाजूला राजा शिवाजी सिनेमातलं पोस्टर आणि बाजूला ते त्याचा तो कुठला तरी तो हाऊसफुल की कुठला आहे तो चावट सिनेमा आहे, त्यातला तो त्याचा बिकिनीमधला फोटो, ह्याचं मुद्दाम टाकलं गेलं सोशल मीडियावर. आणि त्या तुलनेत शिवाजी महाराज म्हणून रितेश देशमुख जेव्हा पडद्यावर दिसतो आपल्याला पहिल्यांदा, तेव्हा काही सुरुवातीचे सीन्स आहेत ना, ते आपल्याला पटत नाहीत. म्हणजे त्याचा एक डोळा तिरपा जातोय का याकडे आपलं लक्ष जास्त राहतं. पण जसजसा सिनेमा पुढे सरकत जातो, सिनेमाच्या ओव्हरऑल इम्पॅक्टमुळे आपल्याला रितेश शिवाजी महाराज म्हणून पचनी पडायला लागतो हळूहळू. यात प्रांजळपणे कबूल करायला हवं की रितेश देशमुख हा भलेही एक उत्तम नट आहे, अष्टपैलू नट आहे, ज्याने एवढं व्हेरिएशन्स आपल्या करिअरमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे कॉमेडीपासून वेगवेगळे जॉनर्स त्याने केलेले आहेत, बायकी भूमिका केल्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि तो थेट नंतर शिवाजी महाराजांसारख्या एका मोठ्या कॅरेक्टरला हात घालतोय. आणि हे सगळं करण्याआधी त्यांनी एक दशकभर या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर साकारण्यासाठी जो ऑरा, जी राजेशाही जरब आणि आवाजातलं जे वजन असावं लागतं ना, तिथे रितेश कमी पडतो. ही तुलना का होते तर आधी शरद केळकर, चिन्मय मांडलेकर किंवा अमोल कोल्हे यांनी जी छाप सोडली आहे ना राजांच्या भूमिकेच्या बाबतीतली, ती रितेशच्या बाबतीत दिसत नाही. आणि बऱ्याच सीन्समध्ये आपल्याला पडद्यावर राजे नाही तर रितेश देशमुख दिसतो. आणि हीच या सिनेमाची सर्वात मोठी कमकुवत कडी किंवा कमकुवत बाजू आहे. बाकी रितेश एकदमच फ्लॉप गेलाय असं कोणी बोलणार नाही. हा सिनेमा व्हिज्युअली कसा वाटला तर सिनेमा व्हिज्युअली स्टनिंग आहे. 100 कोटींचं जे बजेट आहे ते पडद्यावर दिसतं आपल्याला. पण मराठी प्रेक्षक ज्याच्यासाठी महाराज म्हणजे हे शब्दात सांगता येणं कठीण आहे, अशा मराठी माणसासाठी, माझ्यासारखा माणूस जो फोक आख्यानातल्या महाराजांवरच्या घाटोळीतले शब्द कानावर पडल्यानंतर घळघळा रडतो 5-5.5 हजार पब्लिकमध्ये, मैदानात, भर मैदानात, अशा माझ्यासारखे असंख्य शिवभक्त असतील. त्या शिवभक्तांचं काय असतं तर ते अशा महानाट्यांमध्ये, सिनेमांमध्ये महाराजांशी इमोशनल कनेक्ट शोधत असतात. आपला एक तो कनेक्ट इथं कुठंतरी हरवलेला वाटला मला.
सेकंड हाफमध्ये सिनेमा बराचसा ओढल्यासारखा वाटतो आणि 3.25 तास मग ते पुढचे जाणवायला लागतात आपल्याला. घड्याळाकडे लक्ष जातं. संतोष सिवन हे नाव सिनेमॅटोग्राफीत आदरानं घेतलं जातं. मी जेव्हा जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफी शिकत होतो त्याच दरम्यान पाहिलेल्या मेट्रो थिएटर लागायचं आम्हाला, जेतून आम्ही मरीन लाईन्स स्टेशनकडे जात असताना मेट्रो सिनेमा लागायचा. तिथे मेट्रोमध्ये बॉम्बे आणि रोजा हे दोन्ही सिनेमे मी पाहिलेत. म्हणजे हे जे सिनेमे आहेत मणिरत्नमवाल्या सिनेमांच्या फोटोग्राफीनं आम्ही प्रचंड प्रभावित झालो होतो त्यावेळेला. दिवसाढवळ्या शूट केलेल्या प्रसंगातही ते मोठमोठे रिफ्लेक्टर्स वापरून कट लाईटचा फील द्यायचे. ते काही सीन्समध्ये जाम भारी वाटायचं, विशेषतः हिंदी किंवा साऊथच्या डब सिनेमांमधल्या गाण्यांच्या वेळेस. पण राजा शिवाजी या सिनेमाचं ऐतिहासिक मूल्य लक्षात घेत संतोष सिवन यांनी थोडंसं भान राखायला हवं होतं. सिनेमातले डार्क सीन्स त्यांनी उत्तम टिपलेत. तर डार्क सीन्स म्हणजे रात्रीचे किंवा इंडोरवाले, पण आउटडोर सीन्स एकदम फ्लॅट लाईटिंगमध्ये त्यांनी केलेले आहेत. मग VFX थोडंसं नाही तर बरंच गणलंय. ते हत्ती वगैरे येतात म्हणजे त्या ॲक्शन सीन्समध्ये, ते सगळे AIने क्रिएट केलेले वाटतात, ॲनिमेटेड वाटतात. थोडासा नकलीपणा जाणवतो इथे. आता हे ज्यांना टेक्निकल नॉलेज आहे, म्हणजे टेक्निक कळतं त्यांनाच कळतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सिनेमा पाहण्यात किंवा सिनेमाचं रसग्रहण करण्यात फारसा अडसर येईल असं मला वाटत नाही. आता शेवटाला आपण या सिनेमाच्या दिग्दर्शनाकडे वळूयात. सिनेमा अख्खा खांद्यावर वाहून नेतो तो दिग्दर्शक असतो आणि सिनेमा अख्खा आपल्या खांद्यावर नेऊन बुडवतो तो देखील दिग्दर्शकच असतो, हे ध्यानात घ्या. या सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून रितेशला 100 पैकी 100 मार्क देता येतील इतकं त्याने काम असं केलं की त्याला हॅट्स ऑफ. त्याने 10 वर्ष या सिनेमावर काम केलंय, हे आपण वाचत होतो, ऐकत होतो, इकडे तिकडे बोललं जात होतं, पण ते इथे जाणवतं. खरोखर त्याने 8-9 वर्ष या एका प्रोजेक्टवर मन लावून काम केलेलं आहे, हे त्याच्या दिग्दर्शनातून जाणवतं. त्याने मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिज्युअल्स दिलेत, हे सुद्धा मान्य करावं लागतं आपल्याला, आणि हे एक चांगला दिग्दर्शक करू शकतो. आता हे सगळं वगळता अभिनेता म्हणून तो तितकासा प्रभावी वाटला नाही, ही बाब थोडीशी आपण दुर्लक्षित करायला हरकत नाही. मतितार्थ काय, तर जर का तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना महाराजांचा इतिहास समजावून सांगायचा असेल आणि अफजल खानाच्या वधाचा थरार एका भव्य स्वरूपात पाहायचा असेल तर राजा शिवाजी हा सिनेमा तुम्ही एकदा बघायलाच हवा. तुम्ही बघितला असेल तर कसा वाटला तुम्हाला तो सिनेमा, हे मला कमेंट्समधून जरूर कळवा. आणि नसेल बघितला तर वाट कसली बघताय? वेळ नाही बोलू नका, वेळ काढा आणि सिनेमाला जरूर जा. माझ्या राजांचा सिनेमा आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.